ब्रॉट टू यू बाय विगार्ड। मागील 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि याचा परिणाम जो आहे हा दरड कोसळण्याच्या घटना आहेत ह्या वाढलेल्या आहेत। परशुराम घाटामध्ये देखील आपण या दृश्यांमधून पाहू शकतोय कशा पद्धतीने या ठिकाणची संरक्षक भिंत ही कोसळलेली आहे। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय की इथं असणारी संरक्षक भिंत आहे हिची उंची आहे ही खूप मोठी आहे, लांबी आहे ही 1.5 किलोमीटर पर्यंतची आहे। मात्र अशी संरक्षक भिंत ही तुटली गेली नाही पाहिजे, या पद्धतीने ती बांधली गेली पाहिजे, त्यासाठी चांगले इंजिनियर्स या ठिकाणी काम करत होते। मात्र ह्या भिंतीचा एक तुकडा जो आहे, एक भाग जो आहे हा इथं तुटलेला आहे। 10 मीटर पेक्षा जास्त लांबीचा हा कट इथं पडला आणि ही दृश्य पाहू शकतोय। यामुळे मुंबई गोवा महामार्ग जो आहे परशुराम घाटामधून जातो याला सर्वात मोठा धोका निर्माण झालेला आहे। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। सध्या या ठिकाणची वाहतूक सुरळीत झाली पाहिजे यासाठी प्रशासनाने निर्णय घेतला आणि यानंतर या ठिकाणची वाहतूक ही एकेरी करण्यात आली। यानंतर प्रशासन या ठिकाणी युद्धपातळीवरती प्रयत्न करण्यासाठी धास्तवलंय। या ठिकाणी इन्स्ट्रुमेंट्स आलेले आहेत, मशिनरी आलेल्या आहेत, मात्र नेमकं काम कोणतं केलं जाणार आहे याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही। मात्र पावसाचा जोर असाच अजून कायम राहिला तर मात्र या ठिकाणी मोठा धोका निर्माण होऊ शकतो, कारण परशुराम घाटाची ज्या वेळेला कटाई झाली आणि या ठिकाणी नव्यानं रस्ता निर्माण झाला त्यावेळेला भराव करण्यात आला होता आणि या भरावाखालची जागा जी आहे ही आता सरकू लागलेली आहे। संरक्षक भिंत पहिल्यांदा कोसळून गेलेली आहे। संरक्षक भिंतीच्या पुढे या ठिकाणी मातीचा भराव आहे आणि मातीच्या भरावावरती महामार्ग आहे, यामुळे हा कोसळू शकतो, एवढी गंभीर परिस्थिती आहे। या संदर्भात स्थानिकांनी आवाज देखील उठवला होता। मागील 2 दिवसांपासून काही कार्यकर्त्यांनी ही भिंत कोसळू शकते, इथं अपघात होऊ शकतो अशा सूचना प्रशासनाला केल्या होत्या, मात्र प्रशासन त्याकडे डोळे झाकले। यावर कार्यकर्ते आहेत, स्थानिक आहेत, काय तुम्ही दिसलं होतं तुम्हाला किती दिवसापासून आवाज उठवताय? मी 10 महिन्यापूर्वी एक व्हिडिओ केलेली होती, त्यामध्ये असं निदर्शनास आणून दिलं की ती वॉल आहे त्याला जवळजवळ 10 ते 15 फुटाची भेग पडलेली होती। ती इथले जे अधिकारी आहेत त्यांच्याजवळ निदर्शनास आणून दिलेली, तेव्हा त्यांची अशी प्रतिक्रिया होती की गणपतीनंतर पावसाचा जोर कमी आल्यावर त्याच्यावर काम करण्यात येईल। तर त्यांनी त्या पद्धतीने दिवाळीच्या दरम्यान काम देखील केलं। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। तेव्हा त्यांना सुद्धा फोन केला की हे थातुरमातुर काम झालेलं आहे, तुम्ही फक्त याच्यावर मलमपट्टी केलेली आहेत, कायमस्वरूपी इलाज केलेला नाही हे मी तेव्हा सांगितलेलं। आणि त्याच्यानंतर बरोबर 10 महिन्यानंतर ही दुर्घटना घडली। आता ही दुर्घटना घडलेली आहे, मात्र 2 दिवसापासून तुम्ही पाठपुरावा करता अशी माहिती उपलब्ध झाली, काय तुम्ही पाठपुरावा केला होता? मी ह्या स्पॉटचे फोटो काढून माननीय कलेक्टर साहेबांना गेल्या आठवड्यात पत्र दिलेलं आहे, तक्रार केलेली आहे। 2 महिन्यापूर्वीपासनं मी या जे पिचिंगचं काम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे याच्यावरती गव्हर्नमेंटचे अधिकारी गुप्ता यांना सुपरवायझिंगसाठी ठेवलेलं आहे। गुप्तांच्या निदर्शनाखाली हे संपूर्ण काम चालतं। गुप्तांचं कुठेतरी ह्या ठेकेदाराशी संगनमत असल्याचा आरोप आम्ही करत आहोत, कारण हे जे पिचिंगचं काम आज इथं निकृष्ट दर्जाचं चालू आहे ते आम्ही त्यांना वारंवार निदर्शनास आणून दिलं होतं की हे कुठंतरी चुकीच्या पद्धतीने काम चालू आहे, हे काम थांबवून चांगल्या पद्धतीने काम करा, कॉन्क्रीटचं काम करा। तरी पण याकडे गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले, त्यामुळे आज ही परिस्थिती इथं उद्भवलेली आहे। आणि पाऊस चालू असताना आज ही परिस्थिती आहे, तर तुम्ही विचार करा पाऊस संपताना काय होईल। आणि या प्रकारे जेवढे पण अधिकारी आहेत यांची चौकशी झाली पाहिजे, यांच्यावरती खातेनिहाय चौकशी समिती बसून यांची चौकशी झाली पाहिजे अशी आमची स्थानिकांची मागणी आहे। पावसाचा जोर अद्यापही कायम आहे, प्रशासन याकडून मार्ग काढेल असा दावा करतंय, मात्र वास्तवात ही समस्या अजूनही तीव्र होण्याची शक्यता आहे। सध्या तरी एका लाईनवरून वाहतूक चालू आहे तर दुसरी लाईन बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे। याच डोंगराच्या खाली गाव आहे धामणदेवी आणि यामुळं इथून कोसळणाऱ्या ज्या दरडी आहेत, ज्या दगड आहेत ह्या थेट गावामध्ये घुसतात। यामुळं गावकरी देखील वारंवार या संदर्भात आवाज उठवताना दिसतात, मात्र त्यांच्यावरती जी टांगती तलवार आहे, आपल्यावरती दरडी कोसळू शकतात, ही तलवार अद्यापही कायम आहे। यामुळं ग्रामस्थ भयभीत आहेत। कृष्णकांत साळगावकर, TVN मराठी, चिपळूण, रत्नागिरी। ब्रॉट टू यू बाय विगार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।